Addiction often begins unnoticed. In this video, a recovered patient recalls how he first came across alcohol and how, without even realizing, he became addicted. आणि तेव्हापासूनच मला क्रेविंग असावा असा माझा अंदाज आहे, वाटत आहे. आणि नंतर मी इथं केवळ आणि केवळ ईश्वराच्या कृपेमुळे मी दारूपासून दूर आहे. आणि तुम्हा बांधवाचं प्रेम, आशा, शक्ती आणि ॲलान, महत्त्वाचं म्हणजे ॲलानला दिलेली साथ. तिनं जर साथ नसती दिली तर मी या क्षणा इथपर्यंत येऊ शकलो नसतो. म्हणून ॲलानचं खूप महत्त्व आहे. आणि म्हणून मी दारूपासून दूर आहे आणि विषारी दारूपासून दूर आहे. कारण हे दारू म्हणजे खूप विषारी आहे. इथं मीटिंगमध्ये आल्यावरच समजलं. पहिलं मला खूप मजा येत होती दारू पिऊन, मस्त पार्ट्या हे ते सर्व करत होतो. मी पण करत होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत. सुरुवातीला नव्हतो पेत. सुरुवातीला मला आईने दूध प्यायला शिकवलं, पण दारू वगैरे प्यायला नव्हतं शिकवलं. हे दारू कशी जीवनात आली मलाही कळलं नाही. चांगले मित्र होते, हुशार होते शिक्षणामध्ये, त्यांची संगत मी केली नाही. कारण ते कंजळ आहे, ते पैसा खर्च करत नाही, पैसा बांधते, माझा असा गैरसमज होता. आणि त्यांच्यामध्ये न राहता मी या दारुड्या मित्रांसोबत राहायला लागलो आणि माझा प्रवास चालू झाला दारूचा. सुरुवातीला खूप कमी प्रमाण होतं. 20-22 वर्ष मी चांगल्या पद्धतीने दारू पिली, 20-22 वर्ष. पण शेवटचे 2 वर्ष खूप दारूनं मला त्रास दिला. पत्नीला त्रास दिला, मुलांना त्रास दिला आणि मुलांच्या शिक्षणावर त्याचा खूप परिणाम झाला. आणि मुलं माझे दारू पिऊन आलं की घाबरून जात होते, माझ्या जवळ येत नव्हते. आणि पुस्तक घेऊन काहीतरी पुस्तकाकडे पाहत राहत होते. पप्पाला वाटलं पाहिजे का अभ्यास करत आहे. मग मी पण त्यांचं किती अभ्यास झाला पाहिजे म्हणून मी पाठ घेत होतो. ते अभ्यास वगैरे करत नव्हते, ते घाबरून बसलेले होते पुस्तक घेऊन फक्त. आणि मी त्यांना मग ते पाठांतर करा, अर्धा तास किंवा 10-15 मिनिटं देऊन त्यांच्याकडून मी पाठांतर करून घेत होतो. आणि एवढ्या जोरात मारत होतो म्हणून ते पोरं माझ्याकडे संध्याकाळी जर पप्पा आले का ते एका कोणत्याच बसायचे पुस्तक घेऊन. मी पण समजून जात होतो शेवटी. आणि पत्नीला खूप त्रास दिला. पत्नी तर घाबरून गेली होती. वाट 10-10, 11-11, 12-12 वाजेला वाट पाहत होती, जेवायला कधी येते, जेवायला कधी येते. मी 12:30-1 वाजता आपल्या तालात येत होतो, गणत गुणत, आणि जेवाचा होश नाही, चालाचा होश नाही. अशा कंडिशनमध्ये मी घरी येत होतो. आणि मग आलो की मी तिच्यासोबत झगडा करत होतो. तुला मीठ बरोबर नाही टाकलं, भाजी बरोबर नाही केली, पाणीच केलं, पोळ्या बरोबर नाही बनवल्या, भारताचा नकाशा केला, असा केला तसा केला. मी तिला त्रास देत होतो. आणि त्याच्यानंतर पुन्हा मग मी माझ्या सासऱ्याला, सासू-सासऱ्याला त्रास देत होतो. त्यांना फोन लावत होतो का तुमची पोरगी अशी आहे, तिला भाजी बनवता येत नाही, पोळ्या बनवता येत नाही. खूपच त्रास दिला मी पत्नीला. मी तिची माफी मागतो. आणि मुलांना पण चाललं. आणि या पिण्याच्या काळामध्ये माझा 2-3 ॲक्सिडेंट झाले, खूप भयानक ॲक्सिडेंट झाले. एक वेळ मेजर स्टोरला ॲक्सिडेंट झाला. गाडी उभी होती, मागून मी बंगाली कॅम्पवरून दारू पिऊन आलो, त्या गाडीत ठोकला आणि पूर्ण टोन माझा लाल झाला होता. दुसरा एक घटना आहे, डॅमवर आमची पार्टी होती, मोहाची दारू पिली आणि तिकडून येता येता एका फुलाला ठोकली. मला काही होश नाही, त्या हड्डी तुटली होती. तिसरा ॲक्सिडेंट, कुंदन प्लाझाकडून मी येत होतो, चालत्या ट्रकला मी मागून ठोकलं. ट्रक चालत आहे राखडीचा आणि त्या ट्रकला मागून मी ठोकलं आणि हे माझं डोकं तिथं पुरं फुटलं आणि मी साईडला पडलो. त्या ट्रकवाल्याला माहीतही नसेल. आणि मग आमच्या कॉलनीतले दोघं तिथे 10:30-11 वाजता आले म्हणे हा दाते होय म्हणे, पडून आहे म्हणे इथं. मग मला उचललं, आमच्या दवाखान्यात आणलं आणि नंतर मग सरकारी दवाखान्यात भरती केलं. प्रायव्हेटवाले बी कोणी घ्यायला तयार नव्हते. असं कंडिशन या दारूनं माझी करून ठेवली होती. आणि दारू सोडायची माझी खूप इच्छा होती, 100% इच्छा होती. मी दारू सोडायसाठी शिरपूरला 2 वेळ जाऊन आलो. पहिल्यांदा गेलो, 2-4 महिने पुन्हा बंद ठेवली. परत माझ्या जीवनात दारू आली. पुन्हा शिरपूरला गेलो, परत 2-3 महिने बंद ठेवली. परत माझ्या जीवनात दारू आली. परत मी भद्रावतीवरून ते दवाई आणली होती पुड्या. पत्नी वगैरे मला देत नव्हती दवाई किंवा पुड्या बिड्या, मी स्वतःच पित होतो.
सकाळी एक पुडी संध्याकाळी एक पुडी टाकून पित होतो, त्या दारू सोडायची दवाई. तरी पण ते दारू 2-3 महिन्यानं माझ्या जीवनात येत होती. का बरं येतं याचं कारण मला समजत नव्हतं. आणि कारण जेव्हा मी माझ्या पत्नीनं मला या मीटिंगमध्ये आणून बसवलं तेव्हा समजलं, तुमच्या म्हणजे शेअरिंगच्या माध्यमातून अनुभव शेअरिंग चांगले चांगले शेअरिंग करत होते, मीटिंगचे महत्त्व असं शेअरिंग करत होते. आणि एक एक दिवसाच्या आधारे मी ते शिकत गेलो. तिथले बांधव म्हणत होते येत राहा, आणि मी जात गेलो. खरी गोष्ट आहे मित्रांनो, दारू आहे पिणारे भरपूर लोक आहे, 80% लोक पिऊ शकते, पण आपण 15-20% लोक असे बनलेलो आहोत. आपल्या तोंडाला एक बूंद जरी लागला तरी आपल्याला झोपेपर्यंत दारू पाहिजे, पळेपर्यंत दारू पाहिजे, कारण आपण थांबणारे माणसं नाही. काही लोक पितात, 2 पेट पिऊन आपली बॉटल ठेवून देतात आणि कधी हप्त्यातून 2 महिन्यातून 3 महिन्यातून ते परत पितात. ते पिऊ शकतात दारू, आपण नाही पिऊ शकत, कारण आपलं व्यक्तिमत्व तसं बनलेलं नाही. मी तुम्हाला ज्ञान नाही देत आहे, माझी मी कहाणी सांगत आहे. आणि अशा कंडिशनमध्ये मला मग मी येऊन बसलो मीटिंगमध्ये. आणि सुरुवातीला शेवटचा दिवस माझा होता. पहिल्या दिवशी मी खूप तांडव करून टाकलं, कोयना गेट इकडं तिकडं कालनीत सर्व लोक परेशान झाले होते. दुसऱ्या दिवशी पण पत्नीनं माझ्या सारे सरांचा कुठून नंबर घेतला माहीत नाही. एक ॲलाला नाही आमच्या कॉलनीमध्ये, तिच्याकडून नंबर घेतला सारे सरांचा. ते बोलली, सारे सरांनी सांगितलं, मग रुद्रकार आणि चोपकर यांना सांगितलं. ते माझ्यापर्यंत आले. दुसऱ्या दिवशी 10 वाजता माझ्याकडे आले, नाही संध्याकाळी आले, आणि त्यांनी सांगितलं उद्या सकाळी 10 वाजता सारे सरांकडे जायचं आहे. मग मला सारे सरांकडे घेऊन गेले आणि सारे सरांनी माझ्या सोबत 1 घंटा काउन्सिलिंग केली. समजावून सांगितलं मला, त्यांनी समजून घेतला, माझा आधार समजून घेतला. आणि मला भरती व्हायचं होतं, 100% भरती व्हायचं होतं. भरती व्हायसाठीच गेलो मी. पण सारे सर म्हणाले नाही म्हणे, भरती नाही म्हणे, पाहू म्हणे 2-3 दिवस. गोळ्या दिल्या मला, अँटापूरच्या गोळ्या दिल्या, ह्या सकाळ संध्याकाळ खा म्हणे. मी त्याच्यातली एकही गोळी खाल्ली नाही. आणि मी एक दिवसाच्या त्या दिवशी ठरवून टाकलं मी मनात का आता आपण याच्यानंतर जा, कारण मी रॉक बॉटम गाठला होता. माझ्यासाठी हे शेवटचं स्टेशन